मित्रांनो, मी आहे सानिका आणि रिॲक्शन कुमारी या चॅनलवर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण बोलणार आहोत ऑनलाईन घरगुती अत्याचारांच्या बद्दल. तर ऑनलाईन ह्याच्यात खूपच जास्त अत्याचार वाढले. त्याच्यात ब्लॉगिंग ही गोष्ट तर जास्तच आहे. म्हणजे प्रत्येक ब्लॉग चॅनल मध्ये आता भांडणं सुरू आहे किंवा भांडणं घडवून आणली जात आहेत. तर याच गोष्टीविषयी बोलूया. चला तर मग सुरू करूया. तुम्ही जर आता जे कोणते पण फेमस ब्लॉगिंग चॅनल उघडले तर तुम्हाला दिसतं काय? भांडण. आणि याने एक सिंपल फंडा अवलंबलाय स्वतःवर फेमस होण्यासाठी की व्ह्यूज येत नाहीत, करायचं तरी काय? भांडण. जर पैसे जास्त कमवायचे तर करायचं तर काय? भांडण. जर तर चॅनलवर व्हिडिओज वाढवायचे तर करायचं काय? भांडण. या सगळ्या गोष्टींसाठी ह्याने भांडण हा एकच उपाय घेतलेला आहे आणि त्याच्याच सहारे या ब्लॉगर्सचे चॅनल चालत आहे. आणि आता ही भांडणं नाही राहिली. म्हणजे 2024च्या एंड पर्यंत ही भांडणं होती नॉर्मली होणारी. कारण आता 25 आलाय तर त्याच्यानुसार ही भांडणं आता विचित्रच वळणावर चाललेली आहे. म्हणजे मी जर ऐकलं की कुठला तरी ब्लॉगर्स हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे भांडणांच्या चक्करमध्ये, तर मला अजिबात खोटं वाटणार नाही. कारण हे लोक तसंच वागतात. ज्या पद्धतीने ही मारामारी होत असते, हा यांचा डोमेस्टिक व्हायलन्स सगळ्यात जास्त जो यांनी दाखवलेला आहे प्रत्येक चॅनलनी अक्षरशः, तो जो होत असतोय त्याच्यात बायकांची, लहान पोरांची आरडाओरड, रडारडी ती जे असतं किंवा जे माणसांची ओरडणं असतं, भांडणं असतात, नुसता स्ट्रेस असतो अक्षरशः. म्हणजे डोकं दुखून जातं यांचे ब्लॉग्स हे असले बघून. आणि यांना व्ह्यूज असले देत आहेत लोक ह्या भांडणांना, या मारामारीला, जी की पूर्णतः ऍक्टिंग आहे या लोकांची. तेवढं तर लोकांना समजत पण नाही. कमेंट्स मध्ये बघितलं तर आपल्याला समजतं की लोकांना कळतं की हे खोटं वागतायत. आणि ज्या गोष्टी गुन्ह्यामध्ये येत आहेत त्या गोष्टी कसं काय आता एंटरटेनमेंट म्हणून विकल्या जात आहेत ते तर मला कळतच नाही आहे. पहिली गोष्ट तरी इतकं जास्त त्या गोष्टींना प्रोत्साहन भेटतंय. प्रत्येक चॅनल भांडत आहे आणि ते पण जास्त कोणत्या गोष्टी नाहीये, घरातल्या घरातच भांडणं सुरू आहे. बाहेरच्या नाही पकडलंच नाहीये. यांनी घरच्याच कुठल्या तरी व्यक्ती बरोबर भांडणं सुरू केलेली आहेत. आणि ही भांडणं एकदम ऍक्टिंग आहेत हे सहज समजून येतं. ज्या प्रकारे हे वागतात, हे करतात, कॅमेरे आधीच लावलेले असतात. मला तर वाटतं बिग बॉस पेक्षा ह्यांच्या घरातली जास्त कॅमेरे लावलेले असणार की यांना कुठल्या पण अँगलने शूट केलं जातं. चला तर मग या सगळ्यांना एकेकांना रिंगणात घेऊया. कारण की ह्यांनी केलेल्या घरच्या यांच्या अत्याचारांच्या पेक्षा ह्यांचा हे व्हिडिओ बघून आपल्यावर किती अत्याचार झालाय ते बघूया. तर यातले पहिले आहेत केक ते फेक ऍक्टिंग आणि भांडणं ब्लॉग्स. म्हणजे हे ह्यांचं कसं आहे तर ह्यांना व्ह्यूज येत नव्हते, त्यामुळे ह्यांनी एक आयडिया सुचवली. महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठी गोष्ट जी प्रत्येक घरामध्ये चालते ती म्हणजे सक्का भाऊ पक्का वैरी ही गोष्ट. म्हणजे 80% महाराष्ट्रात घरात ही भांडणं असतातच सुरू. मग ह्यांनी हीच भांडणं ऑनलाईन जगासमोर आणली. भावाभावांच्यातली भांडणं, त्यांच्या व्हिडिओजना व्ह्यूज यायला स्टार्ट झाले. आणि तेच परत खरं या भांडणांमध्ये बायकोला मारणं, भावाला मारणं, त्यानंतर वेगवेगळ्या शिव्या देणं, म्हणजे व्लॉग्स पर्यंतच हे लोक थांबले नाहीत तर त्यांना कॉल करण्याचा ब्लॉग, घर सोडण्याचा ब्लॉग, हे इतके सारे ब्लॉग. आणि त्याच्यात पण यांचं प्रमोशन थांबलं नाही. म्हणजे भांडणं तर करायची, खरं प्रमोशन पण ऍड करून टाकायचं. व्ह्यूज ते व्ह्यूज असतातच ना. भावाभावांची भांडणं दाखवून तर यांनी महाराष्ट्राच्या नसेवरच हात टाकलेला आणि व्ह्यूज कमवलेले. खरं त्यात पण यांना अजिबात चुकून भेटला नाहीये. म्हणजे आईची आजारी पडल्यापासून तिला टेन्शन घेतलं, तिच्यावर होणारे हाल हे पण ब्लॉग मध्ये दाखवलेले आहेत अक्षरशः. आणि भावाभावांच्यातच भांडणं नसून तर मग भावजं, त्यांचे सगळे फॅमिली मेंबर्स एकमेकांना शिव्या देत आहेत, घाणघाण बोलतात एकमेकांच्या विषयी. आणि ते पण वेगवेगळ्या चॅनल्सवर. एकाच चॅनलवर हे कधी पैसे कमवत नाहीत. हे 10-12 चॅनल्स काढतात. प्रत्येक फॅमिली मेंबरचं एक चॅनल असतं आणि त्याच्यावर हा भांडणांचा कॉन्टेंट, म्हणजे हा एकदा टाकणार, तो एकदा टाकणार, हा एकदा टाकणार, तो एकदा टाकणार, असं करत 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 माझं डोकं क्रॅक करताय. तुमचं पण करतच असतील. तर आता पुढचे आहेत ऍक्टिंगच्या जगात एकदम पुरून निघलेले. कारण ह्यांनी जसं ब्लॉगिंग चॅनल काढलंय तसं फक्त भांडणंच केली आहेत. म्हणजे भांडणं म्हणजेच यांचा कॉन्टेंट आहे आधीपासूनच ब्लॉगिंग मध्ये. तर यांनी आता 4-5 महिन्यापासून तरी सलगच भांडणं केलेली आहेत. फुल्ल म्हणजे एवढं एंटरटेनमेंट त्यांच्या लोकांना भेटलंय मला तर वाटतं यांच्या भांडणातून की एवढे व्ह्यूज आहेत त्यांच्या चॅनलला. म्हणजे खरंच कधीतरी यांचे व्ह्यूज बघून मला हार्ट अटॅक येणार आहे. एवढे व्ह्यूज आहेत. त्यांना फरक पडो ना पडो, मला खूप या गोष्टींचा फरक पडतो की एवढी बिनडोखी माणसं आहेत या जगात यांचे ब्लॉग्स बघणारे. तर हे कपल आहेत जे एकमेकांच्या बरोबरच भांडतात.
कारण यांच्या ह्याच्यात दुसरं कोणीही नाहीये की त्याच्याबरोबर यांनी भांडू शकतात. आणि नवरा बायकोची भांडणं बघण्यासाठी तरी कायमच रेडी असतात. स्वतःच्या घरात किती पण नवरा बायकोची भांडणं होतात, कारण दुसऱ्यांच्या घरात डोकवणं हे तरी आपलं कामच आहे असं लोकांना वाटतंय. ज्या पद्धतीनं ह्यांना व्ह्यूज येतात त्याच्यानुसार मी बोलतीये. तर हे लोक फक्त एकमेकांच्या बरोबरच भांडत नाहीत, तर एकमेकांचे फोन फोडतायत, एकमेकांच्या अंगावर चहा टाकतायत, एकमेकांच्या अंगावर पाणी फेकतायत, अजून हात तर उचलतायत. म्हणजे हात उचलणं ही तरी एकदम नॉर्मल गोष्ट आहे यांच्यासाठी. आतापर्यंत मूवीचे सीन यांच्यात रिक्रिएट झालेले आहेत एकमेकांच्या अंगावर सगळं फेकण्याचे. आणि त्याच्यात व्हॉइस ओव्हर म्हणजे पाठीमागे बॅकग्राऊंडला आवाज देण्यासाठी यांनी यांच्या मुलगीचा वापर करतात. कारण की यांच्या प्रत्येक भांडणामध्ये मुलगीला आणलं जातं आणि ती रडतानाचे व्हिडिओ हे समोर येतात. ते इतकं घाण असतं बघायला, म्हणजे बघताच येत नाही असं दृश्य असतं. नवरा बायको भांडतायत आणि पाठीमागनं त्यांची मुलगी एवढी रडते. म्हणजे हे पैसे कमावण्यासाठी भांडत तर आहेत, व्लॉग करण्यासाठी, खरं पण त्या मुलगीवर काय परिणाम होते या गोष्टीचा याचा तरी तर विचारच येत नाहीये अक्षरशः. म्हणजे ही भांडणं अक्षरशः यांची एकमेकांच्यावर जे हात उचलतायत, एवढं भांडणं करतायत कुत्र्यासारखी अक्षरशः, ही तरी पोलीस स्टेशन पर्यंत जायला पाहिजेत असं मला तरी वाटतं. रिपोर्ट करायला पाहिजे त्यांच्या चॅनल्सना पहिला. कारण की ज्या पद्धतीने ती मुलगी रडत असते, ज्या पद्धतीने ते आवाज येतो त्यांचा, तिच्यावर काय परिणाम होत असते ह्याचं थोडं पण यांनी गांभीर्य ठेवलं नाहीये. आणि यांच्याबद्दल मी जास्त काय बोलत नाही, कारण हे निर्लज्ज लोक आहेत एक नंबरचे आणि स्ट्राईक पण देणारे आहेत. त्यामुळं पुढचे आहेत बहीण भावांची भांडणं. म्हणजे हे लोक कुठल्या पण कारणावरून भांडू शकतात. इथं इतकं जास्त बहीण भावांच्यात भांडणं दाखवलेत, म्हणजे भावा भावांच्यात भांडणं होऊ शकतात तर बहीण भावांच्यात होऊ शकतात. इकडे भावाला मारू शकतात तर इकडं बहीण पण भावाला मारू शकते ना. म्हणजे फॅमिलीच्या नावावर नुसतं एकमेकांना मारतेलेच, भांडणं करतेलेच व्हिडिओ समोर येत आहेत अलीकडे. ह्या गोष्टीविषयी तर काय बोलावं समजतच नाही. बहिणीचं पण चॅनल चालवतायत ते लोक आणि स्वतःचं पण चालवतायत. तर पुढचे आहेत इंस्टाग्रामवरचे भांडणं. म्हणजे हे लोक असेच आहेत जे वॅक वॅक असे प्रत्येक प्रकारच्या उलट्या काढणारे लोक. यांनी पण इंस्टाग्रामवर भांडणं केली भाई. काय व्ह्यूज वाढवण्यासाठी आणि थोडं लाईट मध्ये येण्यासाठी ह्या लोकांनी पण भांडणं केली. युट्यूबवर चालताय तर इंस्टाग्रामवर पण चाललेलच असं वाटलं असेल यांना, आणि ते बरोबर पण वाटलं कारण चाललंय यांच्या भांडणं. यांनी तरी यांच्या आई आणि भावावरच घातलं, आणि आई आणि भाऊ पण कमी नाही का, त्यांनी पण मस्त ऍक्टिंग केली, इतकी भारी ऍक्टिंग केली, भांडले कुत्र्यासारखे. त्यानंतर एकत्र पण झाले, गोड पण बोलले त्यांच्याविषयी, सगळं होऊन गेलं. आणि याच्यात एकमेकांना शिव्या पण बसल्या, एकमेकांचं कौतुक पण झालं, लोकांचं एंटरटेनमेंट पण झालं, आणि सगळ्यात मेन गोष्ट व्ह्यूज पण आले. असं एकदम स्मूथ काम असतं ह्या लोकांचं. म्हणजे कुणाला कळू पण नाही आणि यांना व्ह्यूज पण यावेत. एकदम म्हणतात ना PR जसं हे आलंय, लोक जसं PR स्वतःचा करतायत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, तर हे असे भांडणं करून हे लोक स्वतःचा नेगेटिव्ह PR स्वस्तात आणि मस्तपणे करून घेतात. आणि आपण जे बिनकामाचे बेरोजगार आहोत ते यांना सपोर्ट करत आहोत. आणि जे चांगले चॅनल्स आहेत, जे चांगले गोष्टी बोलतात, त्यांना कोण सपोर्ट करतं तसं पण. तर इथंपर्यंतच माझं पण रडगाणं मी थांबवते, आणि यांचं पण थांबवायला पाहिजे त्यांनी असं मला वाटतं. कारण की माझं तर इतकं बाद नव्हतं ज्यांची यांची भांडणं आहे जी पोलीस स्टेशन पर्यंत तर जायलाच पाहिजेत. एकदा तरी असं वाटतं की मला ह्यांची जर भांडणं अशी झाली लगेचच पोलिसांना कॉल करा आणि काय ते मिटवून टाका अक्षरशः. खूप भावाला तर जेलमध्ये टाका, बहिणीला तर जेलमध्ये टाका, नवऱ्याला तर टाका, बायकोला तर टाका, नाहीतर मुलग्याला तर टाका, कुणाला ना कुणाला तरी जेलमध्ये टाका, हे विषय संपवून टाकायला. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा, लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि तुमचे मत सांगा. आणि असंच भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत बाय बाय.